हे गाईज, वेलकम टू माय व्लॉग. हॅपी गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे मराठी दिवस आणि या दिवशी जर काही नवीन करायचे ठरवले तर ते शुभ मानले जाते. तसेच मी आज मिनी ब्लॉग स्टार्ट करते आहे, तर भरभरून प्रेम द्या. मराठी दिवस आणि गुढीपाडवा का साजरी करतात? जेव्हा प्रभू श्रीराम वनवास भोगून आपल्या माता सीतेसोबत जेव्हा आपल्या नगरीत परतले तेव्हा होता प्रतिपदेचा दिवस, म्हणून आपण हा सण साजरा करतो. तर या सणाचे काही महत्व देखील आहे, तर मी पुढे ब्लॉग मध्ये तुम्हाला मी ते सांगितले. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चला तर आता रेडी होऊयात. मी तर रेडी झाले, चला आता गुढीला रेडी करूयात. आईने काही रिसेंटली साड्या घेतल्या होत्या, त्यातली ही साडी आम्ही गुढीसाठी चूज केली आणि लगेचच गुढीला साडी नेसायला घेतली. सर्वप्रथम साडीच्या प्लेट्स टाकून पिनअप करून घेतले व साडीचे काही वैशिष्ट्य देखील आहे. साडी ही वैभव प्रदान करते आणि काठीही सामर्थ्य प्रदान करते. त्यानंतर गुढीला साडी नेसून घेतली व आईने लगेचच पूजेचे साहित्य जमा केले. या साहित्याचे काही काही महत्त्व आहे, तुम्हाला माहिती आहे का? चला तर ऐका. जसं की लिंबाचे पान हे आरोग्य प्रदान करते, तसेच गाठीची माळ ही नात्यात गोडवा निर्माण करते व पुष्पहार हे मांगल्य प्रदान करते. तसेच कलश व कलशावरचे स्वास्तिक हे यशस्वी प्रदान करते. त्यानंतर आम्ही सर्व काही व्यवस्थित फिट करून घेतले व पाटावर उभी करून गुढीला बांधून घेतले. सण म्हणला की रांगोळी येतेच, तर मी लगेचच रांगोळी काढायला घेतली. कशी दिसते माझी रांगोळी गाईस, प्लीज नक्की कमेंट करून सांगा. रांगोळी झाली आणि लगेचच आईने पूजा केली व नैवेद्य दाखवून आरती करायला घेतली. आरती झाली व लगेचच आम्ही जेवायला बसलो. सणाच्या दिवशी सगळेच जण काहीतरी गोडाधोडाचे करत असतात, नाही का? तसंच आम्ही आज आमच्या घरी गुलाबजामुन केले होते. तर हा असा होता माझा आजचा दिवस. जर तुम्हाला माझा फर्स्ट ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि माझ्या न्यू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, टेक केअर.